बातमी जळगावमधून आहे। तूर नोंदणीसाठी शासनाने आदेश दिलेले असून मात्र एकीकडे शासनाचे आदेश असताना दुसरीकडे नोंदणी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। कारण नोंदणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। नोंदणीच्या तांत्रिक अडचणीमुळे कमी भावात तूर व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये येताच सरकारकडून तुरीची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनाही तुरीचे दर न परवडणारे असल्यामुळे प्रचंड चिंता व्यक्त केली जाते। या सगळ्याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। पाहूया। तूर नोंदीचे आदेश जे आहेत ते शासनाने दिले आहे, मात्र दुसरीकडे पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत। आपल्यासोबत खरं तर या ठिकाणी शेतकरी आहेत, तसेच व्यापारी देखील आहेत। तर काय सांगणार, काय नेमकी अडचण येत आहे? पोर्टल बंद असल्यामुळे नाव नोंदणी होतच नाही, त्याच्यामुळे आम्हाला माल विकायला अडचण येत आहे। खाजगी व्यापाऱ्यांकडे माल विकण्यासाठी जावंच लागतं नाईलाजाने, तर 64-62पर्यंत तूर द्यावी लागते। तर आमची अडचण अशी आहे की आम्हाला 7,500 ते 8,000पर्यंत भाव मिळाला पाहिजे तुरीला। निश्चितच गेल्या वर्षी जे आहे जवळपास 10,000पर्यंत भाव जो आहे तो तुरीला पाहायला मिळालं, मात्र आता जी नोंदणी सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने 7,000पर्यंत भाव जो आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळतो आहे। मात्र तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होतात। काय नेमक्या अडचणी आहे आणि काय नेमकी मागणी असणार आहे? मागणी म्हणण्यापेक्षा तूर उत्पादक जो शेतकरी आहे मुळात 6,600 पासून तर 6,800पर्यंत खुल्या बाजारात तूर विकली जाते आणि हमीभाव 7,500 आहेत, म्हणजे एका क्विंटलला 800 रुपये हा भाव फरक पडतो आहे। आपले जे राज्याचे पणन मंत्री आहेत जयकुमार रावल साहेब, त्यांनी 24 जानेवारीला शासकीय खरेदी नोंदणीचे आदेश काढले आणि संबंधित मार्केटिंग फेडरेशनने खालच्या संस्थांना 7 फेब्रुवारीला पत्र पाठवलं की तुम्ही शासकीय नोंदणी सुरू करा। मात्र आज 19 फेब्रुवारी उगवला तरीही शासकीय नोंदणी झालेली नाही आहे किंवा होत नाही। कारण शेतकरी ज्यावेळेस जातोय विचारतोय तर उत्तर मिळतं आहे की तांत्रिक अडचण असल्यामुळे पोर्टल बंद आहे। शेतकऱ्यांची ही खूप मोठी थट्टा चाललेली आहे। शेतकऱ्यांचे हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात हे सरकार काम करत आहे। तर शेतकऱ्याला हमीभाव हा 10,000 रुपये मिळालाच पाहिजे, ही आमची सातत्यपूर्ण मागणी आहे आणि ती मागणी आम्ही कायम राहू। निश्चितच आपण पाहायला गेलं तर एकीकडे जे आहे शासन खरं तर नोंदणी सुरू करते, दुसरीकडे मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात। त्यातच निकषामध्ये खरं तर खरेदी होत नसल्याने कुठेतरी जे आहे व्यापाऱ्यांना देखील या ठिकाणी कमी भावात खरेदी करावं लागतं।